मंडळी, काही दिवसांपूर्वी स्वतःला जिजाऊंचे वंशज म्हणवणाऱ्या नामदेवराव जाधव यांनी शरद पवारांचे ओबीसी सर्टिफिकेट दाखवून शरद पवार हे ओबीसी समाजाचे आहेत असं सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शरद पवार यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन माझी जात नेमकी कोणती हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे असं नेहमीप्रमाणे संभ्रमात टाकणारं मोगम उत्तर दिलं आणि विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर आक्रमक झालेल्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नामदेवराव जाधव पवारांना नाहक बदनाम करतायत आणि त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, नाहीतर आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासू अशी रोखठोक भूमिका घेतली होती. दरम्यान संपूर्ण प्रकरणावर नामदेवराव जाधवांकडून माफी आली नाही म्हणून काल 18 नोव्हेंबर 2023 रोजी पुण्यात राष्ट्रवादीच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी नामदेवराव जाधव यांच्यावर हल्ला करून त्यांच्या तोंडाला काळं फासलं. नामदेवराव जाधव हे सातत्यानं शरद पवारांवर टीका करत असतात म्हणून आम्ही नामदेव जाधव या इस्माला धडा शिकवला असा दावा हल्ल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी नामदेवराव जाधव यांच्यावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. नेमकं काय घडलं, घडल्या प्रकारावर नामदेवराव जाधवांनी काय प्रतिक्रिया दिली, कार्यकर्त्यांनी इतका आक्रमक पवित्रा का घेतला, सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, मागच्या काही दिवसापासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सगळं राजकीय वातावरण तंग झालेलं आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर एका बाजूला मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून भयंकर आक्रमक झालेला दिसतोय, तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर या ओबीसी आणि धनगर नेत्यांनी आपली एकजूट दाखवून शक्ती प्रदर्शन केलेलं दिसतंय. त्यामुळे राज्यात आता मुख्य आरक्षणाची मागणी मागं पडून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहिलेला पाहायला मिळतोय. त्यात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध लेखक नामदेवराव जाधव यांनी उडी घेऊन त्यांनी पवार हे ओबीसी समाजाचे आहेत, त्यामुळे त्यांना मराठा समाजाचा कळवळा येत नाही असं म्हटलं. दरम्यान शरद पवार हे ओबीसी आहेत आणि माझ्याकडे त्याचा पुरावा आहे असा त्यांनी दावा केला. एवढंच नाही तर वन इंडिया वेबसाईटवर शरद पवारांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या कागदपत्रांचा दाखला देत शरद पवार ओबीसी आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून ते शरद पवार गटातील कार्यकर्त्यांच्या निशाण्यावर आले होते. दरम्यान नामदेवराव जाधवांनी तसं वक्तव्य केल्यानंतर आक्रमक झालेल्या शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अशी भूमिका घेतली की जाधवांनी शरद पवार यांची बदनामी थांबवावी आणि वक्तव्याबद्दल माफी मागावी. जर माफी मागितली नाही तर आम्ही जाधवांच्या तोंडाला काळं फासू असा सुद्धा अल्टिमेटम त्यांच्याकडून जाधवांना देण्यात आला होता. तसंच पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही त्यावर प्रतिक्रिया देत त्यांना सुनावलं होतं. जयंत पाटील म्हणाले होते की हे अत्यंत चुकीचं प्रमाणपत्र आहे. नामदेवराव जाधव प्रसिद्धीसाठी शरद पवारांबद्दल गैरसमज पसरवत आहेत, तसंच पवारांना बदनाम करण्याचा उद्योग करत आहेत. मूळ मुद्द्यावर लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रयत्न दिसतोय. शरद पवारांच्या शाळेतील दाखल्यावर मराठा म्हणून उल्लेख आहे असं जयंत पाटील म्हणाले होते. कुणीही शरद पवारांच्या प्रमाणपत्रावर बदल करून काहीही दाखवत असतील तर महाराष्ट्रातून कार्यकर्ते तक्रारी दाखल करत आहेत, त्यामुळे चुकीची माहिती पसरवणारे त्या तक्रारींना तोंड देतील असा इशारा जयंत पाटलांनी दिला होता. त्यानंतर रोहित पवारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून जाधवांविरोधात एक लेटर पोस्ट केलं. ते लेटर लखुजी जाधवांचे अधिकृत वंशजांचं असल्याचं रोहित पवारांनी मेन्शन केलं होतं. त्या पत्रात असं लिहिलं होतं की नामदेवराव जाधव हे जिजाऊंचे वंशज नसून त्यांचा दावा खोटा आहे आणि ते तोतया वंशज आहेत. पण त्याबद्दल नामदेवराव जाधव समर्थकांनी जाधव हे पवारांविरोधात बोलले म्हणून त्यांना टार्गेट करण्यात येते असं मत व्यक्त केलं होतं. असो, जाधव जिजाऊंचे खरंच वंशज आहेत की नाहीत हा सुद्धा वादग्रस्त मुद्दा आहे. त्यावरही आपण लवकरच डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत. दरम्यान कार्यकर्त्यांनी दिलेल्या अल्टिमेटम नंतर नामदेवराव जाधवांनी व्हिडिओच्या माध्यमातून सरकारनं मला सिक्युरिटी दिली पाहिजे अशी मागणी केली होती. त्यानुसार ते जातील तिथे त्यांच्यासोबत एक हवालदार दिसू लागले होते. पुढे नामदेवराव जाधवांनी आणखी एक व्हिडिओ करून पवार हे मराठा नेतेच नाहीत, त्यांनी गेली 50 वर्ष मराठा नेता म्हणून राजकारण केलं आणि 5 कोटी मराठ्यांना फसवलं असा आरोप केला. त्यांच्या त्या वक्तव्याचा निषेध म्हणून काल पुण्यात शरद पवार समर्थकांनी जाधव यांच्यावर हल्ला करून तोंडाला काळं फासलं. काल नामदेवराव जाधव हे पुणे श्रमिक पत्रकार संघासमोर पत्रकारांशी बोलत असताना राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते तिथं पोहोचले आणि त्यांनी नामदेवराव जाधव यांच्या विरोधात आणि शरद पवारांच्या बाजूने घोषणा देत जाधव यांच्यावर हल्ला चढून त्यांच्या तोंडाला काळं फासलं. दरम्यान त्यावेळी काहींनी त्यांच्यावर हातही उचलला.
त्यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानं त्यांना कार्यकर्त्यांपासून वाचवलं आणि गाडीत बसवलं. हल्ल्यानंतर काही तासांनी नामदेवराव जाधव यांनी त्या संदर्भात संताप व्यक्त करून आपल्यावरील हल्ल्यासाठी शरद पवार आणि रोहित पवार यांना जबाबदार धरलं. एवढंच नाही तर माझ्यावरील हा हल्ला म्हणजे लोकशाहीवरचा हल्ला आहे असंही मत त्यांनी व्यक्त केलं. दरम्यान त्यांच्या रक्षणार्थ जो पोलीस अधिकारी कार्यकर्त्यांशी भिडला त्या कांबळे नावाच्या पोलिसाचं कौतुक करताना ते म्हणाले, त्यांनी मला जीवा मारल्यासारखं वाचवलं. पुढे ते असंही म्हणाले की मी पवारांचं ओबीसी सर्टिफिकेट दाखवलं, परंतु कागदाला कागदानं उत्तर देता येत नाही म्हणून त्यांच्या चिथावणीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांच्या म्हणण्यानुसार पुण्यामध्ये आज आम्ही शिवजयंती ॲट सिंगापूर या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आलो होतो. त्या संदर्भातील कार्यक्रमही त्या लोकांनी उधळून लावला. त्याच्यानंतर पत्रकारांशी बोलताना हा हल्ला करण्यात आला. शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणाऱ्यांनी हा हल्ला करून त्यांचे विचार मातीत घालण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांचे विचार जगभर जाऊ नयेत म्हणून हा हल्ला करण्यात आला आहे. हा एक प्रकारे लोकशाहीवरचा हल्ला आहे आणि संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मी मागणी करतो. हा कायदा व सुव्यवस्थेला चॅलेंज करण्याचा प्रयत्न आहे. हा 5 कोटी मराठ्यांवरचा हल्ला आहे असंही नामदेवराव जाधव म्हणाले. पुढे आक्रमक पवित्रा घेत त्यांनी संबंधित प्रकरणी मी पोलीस आयुक्त कार्यालयात जाणार असून कायदेशीर कारवाई करणार आहे असं सांगितलं. ते म्हणाले, तिथं मी कार्यकर्त्यांना जबाबदार धरणार नसून पहिलं नाव शरद पवार आणि दुसरं नाव रोहित पवार यांचं देणार आहे. त्या दोघांची खासदारकी आणि आमदारकी घालवण्यासाठी प्रचंड मोठं पाऊल उचलणार असल्याचंही नामदेवराव जाधव म्हणाले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नामदेवराव जाधव यांच्यावरील शाईफेकीची जबाबदारी आम्ही स्वीकारत असल्याचं म्हटलं. पुरावे न देता जाधव आरोप करत होते म्हणून आम्ही हा हल्ला केला असं जगताप म्हणाले. पण आता सध्या आरक्षणाचा मुख्य प्रश्न मागं पडून राज्यात हा जो काही मराठा विरुद्ध ओबीसी वाद उभा टाकलाय त्यावरून जे काही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत तसंच नेत्यांची जात पुढं करून मूळ प्रश्नाला बगल द्यायचा प्रयत्न केला जातोय ते पाहता येणाऱ्या काळात त्याचे फार भयानक परिणाम महाराष्ट्रवासियांना पाहायला लागणार असं चिन्ह दिसतंय. बाकी नामदेवराव जाधव यांच्यावरील हल्ल्याबाबत तुमचं मत नेमकं काय आहे? जाधव म्हणतात तसं हा खरंच लोकशाहीवरचा हल्ला आहे का? राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जे केलं ते योग्य होतं की अयोग्य? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.